छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून कोणाला मिळणार याबाबतला संभ्रम अजूनही कायम आहे। विनोद पाटील यांचं नाव चर्चेत आहे। विनोद पाटील यांनी काल सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। मात्र तसं असलं तरी अजूनही त्यांची उमेदवारी बहुधा निश्चित झाली नसावी, कारण या संदर्भातली कुठलीही घोषणा झालेली नाही। स्वतः विनोद पाटील आपल्याबरोबर आहेत। पाटील साहेब काय सांगाल? निश्चित मी या अगोदरही सांगितलं होतं की मी ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे। सगळ्यांनी आग्रह धरला, त्या शब्दावर मी आजही ठाम आहे। आज सकाळपासून मी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केलेला आहे। माझं गाव दौलताबाद इथून आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। काल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांची मी भेट घेतली। भेटीचं औचित्य होतं काल माझा वाढदिवस होता आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद असावा यासाठी मी त्यांच्या भेटीला गेलो होतो। भेटीदरम्यान साहेबांची चर्चा झाली, त्यांनी मला स्वतंत्र वेळ दिला। त्या वेळेमध्ये जी काही चर्चा करायला हवी होती, त्यांना अपेक्षित होती, मला अपेक्षित होती, तशी चर्चा माझी त्यांच्यासोबत झाली। आणि मला विश्वास आहे की इलेक्टिव्ह मेरिट्सवर ते मला निश्चित उमेदवारी देतील अशी मला अपेक्षा आहे आणि ते मला आशीर्वाद देतील आणि ही निवडणूक मी ताकदीने लढणार आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। पण काल रात्री तुमचं बोलणं झालं, साधारणपणे 20 मिनिटं ते अर्धा तास तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत होतात। चर्चा काय झाली? काहीच नाही, त्याने जिल्ह्याची परिस्थिती समजून घेतली, रचना समजून घेतली की ती कशा पद्धतीचे इथले विषय काय आहे, कुठल्या विषयाने निवडणूक जाऊ शकते, माझ्या जम्याच्या बाजू काय आहेत, माझ्या कमकुवत बाजू काय आहेत, आणि मी स्पष्टपणे सर्व बाजू त्यांच्यासमोर मांडल्या। 2 विषयावर माझी त्यांची प्रामुख्याने चर्चा झाली। एक, मला उमेदवारी का द्यावी, कोणत्या कोणत्या इलेक्टिव्ह मेरिट्सवर मी विजयी होऊ शकतो, आणि 2 नंबरला एकंदरीत जिल्ह्याचं वातावरण काय आहे, मतदारांची मानसिकता काय आहे, कुठला विषय आहे की ज्यामुळे लोक मतदान करू शकतात, मग काय उमेदवार इथले, काय उमेदवार बाहेरचे, अशी सर्व चर्चा झाली आणि एकंदरीत सकारात्मक चर्चा झाली। आणि मला विश्वास आहे की शिंदेसाहेब त्यांचे सोर्स तपासतील आणि इलेक्टिव्ह मेरिट वाटलं त्यांना तर मला उमेदवारी देतील। पण ज्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा करत होता त्यावेळेला तुमचे सगळे समर्थक बाहेर घोषणा देत होते आणि त्या घोषणांची एक घोषणा अशी होती की छत्रपती संभाजीनगर का खासदार कैसा हो तो विनोद पाटील जैसा हो। हे बघा, मी आपल्याला परत सांगतो की मी एकमेव संभाव्य उमेदवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे की जो स्वतःहून म्हटला नाही की मला लढवायचं आहे। ज्यावेळेस आग्र्याला शिवजयंती तुमच्या सर्वांच्या साक्षीने झाली, माझा सत्कार समारंभ होता आणि त्यामध्ये सगळ्यांनी आग्रह धरला की तुला लढावं लागेल। त्यावेळेस मी 2च वाक्य त्या ठिकाणी बोललो होतं की जर आपल्याला सक्रिय राजकारणात जायचं असेल तर पावलं पावले अपमान होईल, आपला अपमान सहन करण्याची तयारी आहे का? सगळ्यांनी सांगितलं होय। आणि विकासासाठी जर आपल्याला लोकप्रतिनिधी व्हायचं असेल, कुठल्या पक्षाला वाटलं तो उमेदवारी देईल, कुठल्या पक्षाला जर वाटलं की माझी अडचण आहे, मी उमेदवारी देऊ शकत नाही, तर अपक्ष लढावं लागेल। हा निर्णय मी जनतेवर सोडलेला आहे आणि मला आनंद होतो आहे आज सांगताना की सकाळपासून मी पश्चिम विधानसभा मतदारसंघ निवडलेला आहे प्रचारासाठी। याच्यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद 17 ते 18 गावामध्ये आज फिरत असताना दिला आणि आपण बघितलं सर्व जातीय धर्मी आहेत, त्यांचे व्हिडिओ क्लिप्स आहेत। त्यांनी एकच सांगितलं, तिकीट मिळालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत, तिकीट नाही मिळालं तर आता तुम्हाला माघार घेता येणार नाही। तेव्हा मला असा विश्वास आहे आणि ज्या घोषणाचा जो विषय आहे, या घोषणांच्या आधारावर, ह्या प्रेमाच्या आधारावरच मी निवडणूक लढू शकतो। दुसरं माझ्याकडे काय साखर कारखाना आहे का, माझ्याकडे संस्था आहे का, माझे काय फार मोठे उद्योग आहे, सामान्य आहे मी। या प्रेमावर, यांच्या घोषणेवर, या ताकदीवरच, हेच माझं फूड आहे, याच ताकदीवर मी निवडणूक लढवणार आहे। आता दुसरी जी नावं चर्चेत आहेत शिंदे गटाकडून तिकिटासाठी, त्यात संदीपान भुमरेंचं आहे। उद्या जर संदीपान भुमरेंना उमेदवारी मिळाली तर तुम्ही थांबणार की लढवणार? हे बघा, संदीपान भुमरे साहेबांना निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यावी न द्यावी हा पूर्णतः अधिकार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। मी त्या पक्षाचा करता नाही। माझी मागणी कोणाला उमेदवारी देऊ नका अशी नाही, माझी मागणी आहे की मला उमेदवारी द्या। मला तरुणांचे प्रश्न कळले, मला शेतकऱ्यांचे प्रश्न कळले। छत्रपती संभाजीनगरला 15 वर्षापासून पाणी नाही, मला जनतेला पाणी द्यायचं आहे, पर्यटनाच्या आधारावर लोकांच्या हाताला रोजगार द्यायचं, उद्योग आणायचे, यासाठी मी निवडणूक लढवत आहे। त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी
कोणाला देऊ नये. मला दिली तर मी त्या पक्षाकडून लढेल, मला नाही दिली तर त्यांनी साकारामला देऊ का तुकारामला देऊ, तो माझा काही संबंधच नाही. मी माझ्या ताकदीने लढणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही बंडखोरी करणार. बंडखोरी कधी म्हणता येईल? जर मी त्या पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता आहे तर मला बंडखोरी लागू होईल. मी मतदार आहे छत्रपती संभाजीनगरचा, कुठल्या पक्षाचा आज रोजी कार्यकर्ता नाही आहे. बंडखोरी अशी म्हटल्या जाते की जर तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहात आणि तुम्हाला उमेदवारी नाकारली, तुम्ही पक्षाच्या विरोधात गेलात तर बंड. हे बंड आणि दंडात मी बसत नाही, मी सामान्य उमेदवारात बसतो. सगळ्या महाराष्ट्राला तुमच्या कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे मधुर संबंध राहिलेले आहेत. आणि तुम्ही जरी शिंदे गटात नसलात तर गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही शिंदे गटातून उमेदवारी मिळावी यासाठीच तुम्ही प्रयत्न केले आहेत. मग ही जर तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली आणि उद्या जर तुम्ही निवडणूक लढवायला गेलात तर ती बंडखोरी समजावी लागेल ना. हे बघा, बंडखोरी कधी असते? निवडणुकीची एक प्रोसिजर असते. मी एका पक्षाचा अधिकृत सदस्य झालो आणि त्या पक्षाने अधिकृत नसेल बंडखोरी, कदाचित त्याला अनधिकृत शब्द असं आपण देऊ, पण ही बंडखोरी असेल. याला बंडखोरी हा शब्द म्हणता येत नाही. याला तुम्ही असं म्हणू शकता स्वच्छ आणि स्पष्ट भाषेत की तू निवडणूक लढवणार आहे का विनोद? तर विनोदचं म्हणणं असं की तो निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे लोक याला बंडखोरी म्हणतील, काही नेते, काय अडचण नाही. परंतु मी परत एकदा स्पष्ट करतो की मला बंडखोरीचा कायदा लागू होत नाही, शब्द लागू होत नाही, कारण मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. मी इच्छुक उमेदवार आहे, संभाव्य उमेदवार आहे, त्यामुळे मी ताकदीने लढणार आहे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्या जर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द टाकलाच की तुम्ही थोडंसं थांबा आणि तुम्हाला दुसरं जर काही आश्वासन दिलं तर तुम्ही लढवण्यापासून परावृत्त होणार आहात का थांबणार आहात का? मी काय एखाद्या शॉपिंगला नाही निघालो की मला ए द्या, बी द्या, सी द्या, डी द्या. मी माझ्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेकडे निघालो. मला ताकदीने लढायचं आहे आणि मला विजयी व्हायचं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हृदयापासून सन्मान करतो, कायम त्यांचा आदर ठेवतो. परंतु मी त्यांच्या पक्षाकडे विनंती केली, त्यांना जर माझी योग्यता वाटली नाही तर ते मला उमेदवारी देणार नाही. राहिला माझा प्रश्न लढायचा तर सर्वांनी ठरवायचं आहे, सर्वांनी ठरवलं आहे, सकाळपासून मी लढणार आहे. आता फायनली तुमची भूमिका काय? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तिकिटासाठी नाही म्हणून सांगितलं आहे का वेट करा म्हणून सांगितलं? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नाही म्हणून सांगितलेलं नाही, हो म्हणून सांगितलेलं नाही, वेट म्हणून सांगितलेलं नाही आणि गो म्हणून सांगितलेलं नाही. साहेबांना एवढंच सांगितलेलं आहे की मी कळवतो आणि ते कळवतील. तुमच्या वर्तमानपत्रातून कळवतील, तुमच्या माध्यमातून कळवतील किंवा मला डायरेक्ट थेटपणे सांगतील. ते कळल्यानंतर पुढची भूमिका राहील. मी परत एकदा स्पष्ट करतो की कोणाला उमेदवारी देऊ नका हा माझा एजेंडा नाही. मला उमेदवारी द्या, मला तरुणांसाठी लोकसभेत जायचं हा माझा एजेंडा आहे. तर हे होते विनोद पाटील, ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे विनोद पाटील यांना उमेदवारी देतात का विनोद पाटील हे पुन्हा लोकसभेमध्ये एकला चलोच्या भूमिकेतून उभे राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.